पुणे फेस्टिवल हा असा विषय आहे की पुण्यामध्ये आता खूप मोठमोठे कार्यक्रम होतात, सगळीकडे होतात. म्हणजे आता भरपूर मंडळ आहेत, भर मोठे मोठे फेस्टिवल होतात. पण बालगंधर्वमध्ये जे फेस्टिवल होतं हे फेस्टिवल असं कुठेच होत नाही असं मला वाटतं. आणि आज 20 वर्ष मी इथे काम करते आहे. प्रत्येक वेळी वेगवेगळे कार्यक्रम असतात, विविध कार्यक्रम घेतात, छान कार्यक्रम भरवतात, छान नियोजन करतात. तर मला असं वाटतं की ही जे बालगंधर्वची संस्था ही अजून पुढे अशीच चालत राहू दे कितीतरी पटीने, आणि ह्यापेक्षा अजून मोठमोठे फेस्टिवल भरवू देत. आणि मराठी लावणी ही फक्त फेस्टिवलवाले असतील आणि अजून काही अशी मोठमोठे मंडळ असतील, यांच्यामुळे आज लावणीला चांगले दिवस आहेत. तुम्ही आमची कला इतकी आवर्जून बघता, आम्हाला आवर्जून बोलवता, आमच्या कलेला प्रोत्साहन देता, त्यामुळं आमची आज कला कुठेतरी जिवंत आहे. आणि लावणी एक अशी कला आहे की आले किती गेले किती संपले भरारा, तरी लावणीचा अजून असे दरारा, अशी ही लावणी आहे. तर लावणी कलेला आयुष्यभर कधी मरण नव्हतं, कधी येणार नाही आणि यापुढं कधी येऊ नाही. पुणा फेस्टिवल हे 36वे फेस्टिवल आहे. सुरेशभाई कलमाडी यांच्या सहकार्यातनं हा कार्यक्रम झाला आहे. तर खरंच मी त्यांचे आभार मानते की त्यांनी एवढं छान फेस्टिवल भरवलं आहे आणि 36 वर्ष भरवत आहेत. म्हणजे त्यांचं खरंच कौतुक करायला पाहिजे. आम्ही सगळे कलाकार, माझी पूर्ण टीम, मी, श्री शशिकांत कोठवळे, नमिता पाटील, अर्चना जावळेकर, माझा सर्व ग्रुप, माझी सर्व टीम, आम्ही त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद. पुणा फेस्टिवल या इंटरनॅशनल प्रोग्रामला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.